गुरुवार चैत्र प्रदोष विशेष उपाय। हे उपाय चुकवू नका। गुरुवारचा प्रदोष सोडू नये। प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये शिवालयामध्ये जाऊन शंकराच्या मंदिरात जाऊन एकाच दिव्यामध्ये एक गोल वात आणि एक लांब वात, दोन वाती एकाच दिव्यामध्ये ठेवाव्यात। तेलाच्या वाती ठेवायच्या नाही, तुपाच्या वाती ठेवायच्या आहेत आणि दोन्हीही वाती दिव्यात ठेवून 3 बेलपत्र भगवान शंकराच्या मंदिरात घेऊन जावे। पहिले बेलपत्र नंदीश्वरावर, नंदीची जी पाठ असते त्यावर शिवतत्वांचा भाग असतो, त्यावर नंदीच्या पाठीवर एक बेलपत्र अर्पण करावे। दुसरे बेलपत्र शिवलिंगावर, जे माता पार्वतीचे हस्तकमल आहेत त्या हस्तकमलावर कुठेही एक बेलपत्र आपण समर्पित करावे। शिवलिंगावर जो गोल भाग असतो आणि मधोमध शिवलिंग असते त्या गोल भागाला माता पार्वतीचे हस्तकमल म्हणतात। आणि तिसऱ्या नंबरचे बेलपत्र भगवान शंकरावर समर्पित करावे। जो दिवा आपण मंदिरामध्ये घेऊन गेलो आहे त्याच दिव्याला नंदी आणि महादेव यांचे दर्शन करत मंदिरामध्ये दिवा लावू देत असेल तर मंदिरात लावावे। जर मंदिरात दिवा लावू देत नसेल तर त्या दिव्याचे शिवलिंग आणि नंदीचा जो मधला भाग असतो तिथे स्पर्श करून मंदिराच्या बाहेर दिवा लावावे। पण प्रयत्न करावे की तो दिवा तसे तर नंदी आणि शिवलिंगाच्या मध्यामध्ये स्पर्श झाला पाहिजे। तो दिवा मंदिरात भलेही जाळू देत नसेल पण तिथे स्पर्श झाला पाहिजे। तो दिवा स्पर्श मात्र करून आपण एकांतामध्ये जाऊन लावले तर आपले कितीही करोडो रुपये गेले असेल ते हळूहळू करून ते वापस आपल्याकडे येते। आपले धनही एखाद्याने खाऊन बसले असेल पण आपले धन जरूर येईल, कसेही येईल पण आपले धन वापस येईल। प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी प्रदोष काळात किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी छोटासा उपाय केल्यास फायदा होतो। 7 पिवळे तांदळाचे दाणे घेऊन शिवलिंगाला आपले नाव आणि गोत्राचे पठण करावे। जल अर्पण करणे, त्याचप्रमाणे 7 पिवळे तांदळाचे दाणे घेऊन भगवान शंकराचे ध्यान करताना आपले नाम आणि गोत्र मनात ठेवून ते पिंपळ किंवा बेलपत्राच्या झाडात अखंड ठेवावे। या उपायापूर्वी जल अर्पण करणे अनिवार्य आहे। दिवा लावणे, ह्या दिवशी स्त्रिया मातीचा किंवा पिठाचा दिवा बनवतात आणि त्यात शिव आणि शक्तीच्या नावाने 2 दिवे लावतात। हे दिवे शक्य असल्यास तळहातावर घ्या आणि भगवान शिवाच्या मंदिरात किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवा। हिरव्या बांगड्यांचे दान, विवाहित महिलांनी प्रदोष व्रताच्या दिवशी हिरव्या बांगड्या दान केल्यास फायदा होतो। तसेच लग्नाचे साहित्य, देवी पार्वतीला सिंदूर, बिंदी आणि मेहंदी यासारखे लग्नाचे साहित्य अर्पण केल्यास ते फायदेशीर ठरेल। प्रदोष व्रताचे महत्त्व, प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा नेहमी प्रदोष काळातच केली जाते। या दिवशी आपले विचार सकारात्मक ठेवा। प्रदोष व्रताच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात। हिंदू धर्मीय मान्यतेनुसार जो कोणी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराचे व्रत आणि विधीपूर्वक उपासना करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर होतात आणि त्याच्या चिंतांचा अंत होतो। प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। गुरुप्रदोष आणि मासिक शिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिव आणि पार्वतीची तसेच संपूर्ण शिव परिवाराची पूजा करावी। भगवान शंकराला पांढऱ्या रंगाचे कपडे आणि माता पार्वतीला लाल रंगाचे कपडे अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते। गुरुप्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर गुळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा। असे केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील। मुलांच्या जीवनात काही संकट किंवा अडथळे येत असतील तर प्रदोषच्या दिवशी मुलांना मिठाई दान करायला लावा आणि भगवान शिवांच्या पंचाक्षरी मंत्रांचा जप करावा। असे केल्याने त्यांचे सर्व दुःख दूर होतात। शिवरात्री आणि प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ मिसळलेल्या पाण्याने अभिषेक केल्यास सर्व रोग दूर होतात। गुरुप्रदोषमुळे शत्रूंचा नाश होतो, पितरांचे समाधान होते आणि भक्ती वाढते, अशी धार्मिक धारणा आहे। आज पाळले जाणारे प्रदोष व्रत म्हणजे गुरुप्रदोष, कारण जेव्हा प्रदोषचा दिवस सोमवार असतो तेव्हा त्या प्रदोषला सोमवार म्हणतात। त्याचप्रमाणे जेव्हा तो मंगळवारी येतो तेव्हा त्याला भौमप्रदोष म्हणतात, तर शनिवारी पडणाऱ्या प्रदोषला शनिप्रदोष म्हणतात। व्यवसायासाठी पिवळी मोहरी, तीळ, अख्खे मीठ आणि संपूर्ण धने 3 मातीच्या दिव्यांमध्ये मिक्स करून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा, त्यामुळे व्यवसाय वाढण्यास सुरुवात होईल। विद्यार्थ्यांसाठी उपाय, लाल मिरचीच्या बिया काढून पाण्यात मिसळा। हे पाणी
दिवसाच्या कोणत्याही वेळी सूर्याला अर्पण करावे. नैराश्याच्या समस्यापासून आराम मिळेल. आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या दिवशी महादेवाला दही आणि मध मिश्रित भोग अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने कौटुंबिक जीवनात येणारे त्रास दूर होतात. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी गंगाजलाने स्वच्छ केलेली शमीची पाने भगवान शंकराला अर्पण करावीत. तेथे बसून ओम नमः शिवायचा जप करावा. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवमंदिरात नारळ दान करावे आणि भगवान शंकराकडून उत्तम आरोग्याची कामना करावी. प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात 2 दिवे लावावेत. असे केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होऊन त्यांना आराम मिळतो. इच्छित विवाहासाठी उपाय. जर तुम्हाला इच्छित जीवनसाथी हवा असेल तर ह्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात बेलपत्र, थोडासा हिरवा मूग घाला. यानंतर भगवान शिवांचा अभिषेक करा. या दिवशी पैसे मिळवण्यासाठी उपाय. कायद्याने भगवान भोलेनाथांची पूजा करा. साखर आणि केशराने अभिषेक केल्याने पैशाशी संबंधित समस्या सुटतात आणि संपत्ती मिळते. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाय. तर गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी शिव पार्वतीची मूर्ती बसवून त्यांची पूजा करावी. हा उपाय वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करतो. पूजेनंतर करिअरच्या प्रगतीवर उपाय. या दिवशी उपवास करावा. गरजू लोकांना पांढरे कपडे दान करा. यामुळे करिअरमध्ये प्रगती होते आणि चंद्रदोषातूनही स्वातंत्र्य मिळते. ग्रहदोष दूर करण्यासाठी उपाय. ग्रहदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात काळे तीळ मिसळून भगवान शिव यांना अभिषेक करा. या उपायामुळे ग्रहदोषाचे परिणाम कमी होतात. गुरुप्रदोष व्रताचे हे उपाय तुम्हाला जीवनात सकारात्मक आणि यश मिळवण्यात मदत करतात. संतान संबंधित समस्यापासून मुक्तता. गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी पितळाच्या भांड्यात हळद, गूळ आणि हरभरा डाळ घाला. हे केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि गायीच्या तुपाचा दिवा लावा. बृहस्पती स्तोत्राचे 3 वेळा पठण करा. घरी परतताना केळीच्या झाडाच्या मुळापासून माती घ्या आणि तुमच्या मुलांच्या कपाळावर टिळक लावा. सौभाग्याचा आशीर्वाद. आंघोळीच्या पाण्यात 7 चिमूटभर हळद घालून आंघोळ करा. तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला मातीचे भांडे ठेवा. वेळोवेळी ते बदलत राहा. पिवळ्या आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसा आणि हळदीच्या माळेचा वापर करून बृहस्पती मंत्राचा जप करा. गरजूंना पिवळे कपडे, पिवळी मिठाई, हरभरा डाळी, हळद, गूळ इत्यादी दान करा. शत्रूच्या अडथळ्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा करा. भगवान शिवांची पूजा करा आणि भगवान शिव यांना पिवळी फुले अर्पण करा. ओम नमो भगवते रुद्राय मंत्राचा 11 वेळा जप करा. शत्रू आणि विरोधकांच्या शांतीसाठी प्रार्थना करा. गुरुप्रदोषवर काय दान करावे. ह्या दिवशी कोणत्याही गरजू मुलींच्या लग्नासाठी काही अन्नपदार्थ दान करावे. गरजूंना पिवळी फळे, पिवळी कपडे, हरभरा डाळी, हळद, गूळ आणि इतर अन्नपदार्थ दान करा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.